1 किलोमीटर उचलून आणले तरी तो वाचू शकला नाही। बुलढाण्यातील 25 वर्षीय तरुणाचा जळगाव येथील गोद्री ढालकीत धबधबा दरीत कोसळून मृत्यू। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील घटना। पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या जामनेर तालुक्यातील गोद्री धबधब्यावर मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट दुपारी दुर्दैवी घटना घडली। धबधब्याच्या परिसरात फिरण्यासाठी व पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुणाचा पाय घसरून तो उंचावरून खोल दरीत कोसळला। या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। आकाश सुनील पडघान, वय 25 वर्ष, राहणार भादोला, जिल्हा बुलढाणा असे मृत तरुणाचे नाव आहे। आकाश हा पदवीच्या शेवटच्या वर्षाचा शिक्षण घेत होता। तो वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेमुळे पडघान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मिळालेल्या माहितीनुसार आकाश आपल्या 5 ते 6 मित्रांसह गोद्री येथील धबधब्यावर पर्यटनासाठी आला होता। मंगळवारी दुपारी सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास धबधब्याच्या परिसरात पाऊस व पाण्याचा आनंद घेत असताना अचानक त्याचा पाय घसरला, त्यामुळे तो उंचावरून खाली खोल दरीत कोसळला। घाबरलेल्या मित्रांनी प्रसंगावधान राखत आकाशला सुमारे 1 किलोमीटर अंतरापर्यंत उचलून बाहेर आणले। स्थानिक व वन विभाग कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली। त्यानंतर त्याला तातडीने फतेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। फतेपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला। सायंकाळी सुमारे 5 वाजता त्याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले। या घटनेमुळे आकाशच्या मित्रांना मोठा धक्का बसला असून आपल्या डोळ्यासमोर मित्राचा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात पोहोचून पंचनामा करण्याची प्रक्रिया केली। आकाशच्या पश्चात आईवडील असा परिवार असून घरातील एकुलता एक तरुण मुलगा गमावल्याने पडघान कुटुंबावर शोककळा पसरली असून भादोला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन। पावसाळ्यात धबधबे, नदी नाले व डोंगराळ भागात पर्यटनासाठी जाताना प्रयत्न करणे, विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे। पाण्याचा प्रवाह, निसरडी ठिकाणे आणि खोल दऱ्या यांचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडण्याची शक्यता असते, त्यामुळे धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे। हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना।